नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आज जननायक बिरसा मुंडा यांचा 150व्या जयंती कार्यक्रम साथ संपन्न होत आहे. या ठिकाणी खूप आजूबाजूचे आड्यापाड्यातून लोक आलेले आहेत. हा बघा, खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर असा एंट्री गट बनवलेला आहे. आपण बघू शकता. आम्ही आता महोत्सवाच्या मंडपामध्ये एंट्री करत आहोत. मित्रांनो, पुढे बघत राहा आणि शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये बनवून राहा. हे बघा, माझे मित्र पण सोबत आहे. चला सर, काय तिथे जाऊन आहे. इथे बघा, एकदम हाताने बनवलेल्या गमशांचे विक्री पण होत आहे. रानमेवा, मोहफुलचे लाडू. हातपाय दुखी, कंबर दुखी, सांधे दुखी, हातापायला मुंग्या येत असतील कोणाला, आणि साबण, आंघोळीची साबण. एपीएम किती पर्सेंट आहे याच्यात? एपीएम काहीच नाही आहे. 100%. मी सांगते तुम्हाला काय काय वापरलं मी. मिट्टी आहे, शिकाकाई आहे, लौंगचं तेल आहे, त्याच्यानंतर मी रीट आहे. कशासाठी? थोडंसं ग्लिसरीनचं 95% थोडंसं म्हणजे हे होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी. बाकीचं हे म्हणजे 95% विदाउट एपीएम आहे. आणि कशासाठी साबण आहे? आंघोळीची. अच्छा, केसांसाठी? केसांसाठी नाही आहे, फक्त आंघोळीला वापरू शकतो. त्याच्याने ड्रायनेस हे 100ला ठेवली असते. आता क्वांटिटी कमी आहे ना आपली, म्हणून ती महाग पडते. जर क्वांटिटी जास्त बनवली तर रेट्स कमी होतात. हे बघा, आदिवासी शिल्पकला. ताई, यांच्याबद्दल माहिती द्या. काय माहिती द्या, असं कसं काय बनवलं, काय असं काय? हो, हे बघा, वारली कलेचे चित्र काय. आणि इथे मिनी याच्यामध्ये तारपा पण ठेवलेला आहे. आणि ते एकदम सुंदर हाताने काढलेले चित्र फ्रेममध्ये ठेवलेले आहे. हाताने काढले आहे ना. सुंदर अशी कलाकृती इथे प्रदर्शनी भरवण्यात आली आहे. इथे शाळकरी विद्यार्थी सुद्धा इथे भेट दिले आहे. आणि इथे पहा मित्रांनो, इथे सगळं बांबूपासून तयार केलेले वेगवेगळे कलाकृती इकडे ठेवण्यात आलेले आहे. इथे वेगवेगळे प्रोडक्ट इथे ठेवण्यात आलेले आहे. बाबासाहेबांसोबत फोटो काढताय, आपण बघू शकता. फ्लेवर टाकलेलं आहे. फ्लेवर नाही तर ओरिजिनल पालकची भाजी स्वच्छ धुवून वगैरे त्याच्यामध्ये जे केलेलं आहे आपण. असे एरवी तर साधे आपली मुलं पालक वगैरे खात नाही. टोमॅटो टाकलेले आहे. टोमॅटो वगैरे मुलं आपली निवडून टाकतात, तर ते टोमॅटो वगैरे टाकलेले आहे. तर गव्हाचं पीठ आणि सर्व डाळी एकत्र मिक्स करून पौष्टिक असं बनवलेलं आहे. मैद्याचं वगैरे काही वापरलेलं नाही त्याच्यामध्ये. आणि ही वाल येते
वाल पापडी आणि काय वडे 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 सोयाबीनचं आहे नाही उडदाची डाळ आणि हे आपलं कसं पापड हे चिप्स आहेत चिप्स कसले हा चिप्स महाचे लाडू महाचे चकले आपण केव्हाही महांना दागूच म्हणून ओळखतो पण महापासून वेगवेगळे पदार्थ असे बनवता येतात हे आले आपल्या मोह पण यांचं फक्त दारू बनवता येतं असं नाही कोणत्याही गोष्टीचं फक्त आपण एकच बाजू बघतो पण त्याची दुसरी बाजू पण नसते पण आपण जर प्रक्रिया करून बनवल्या जाते त्याच्यामध्ये आपण काय लाडू चकली कोणतेही पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये कसं फुलच म्हणून नाही दारूचंच म्हणजे येणारा दारूच बनवल्या जात नाही ह्याच्यापासून पुरणाची पोळी बनवल्या जाते आपल्या जेवणात पण खाल्ल्या जाते त्याचे मनुका पण बनवल्या जाते त्याचे अनेक पदार्थ बनवले जाते आम्ही म्हणजे काही दिवसामध्ये याला दारूमध्येच मतदान केलं होते दारू म्हणून नाही बनत म्हणजे पदार्थ पण बनतात आणि याचे कॅल्शियम भरपूर आहे नैसर्गिक फूल आहे नैसर्गिक फूल असल्यामुळे याचे पदार्थ भरपूर आहे आणि याच्यामध्ये कॅल्शियम वरती असतो आणि मुलांना डिलिव्हरी महिलांना वगैरे दिला त्यांचे कॅल्शियम भरपूर देतात याच्यामध्ये साधी दुखते याच्यावर बंद होते कमी दुखते आता याच्यापासून लाडू पण बनवले जातात चकली आहे शंकरपाळी आहे मोहाचे सेव पण बनवले जातात मित्रांनो मोहा लाडू बिरसा मुंडांचा आदिवासी एकट्याचा जय आदिवासी जय जोहार. हे बघा मित्रांनो इथे बांबूपासून तयार केलेल्या कलाकृती आहेत पाहू शकता मित्रांनो टोपले आहेत छान प्रकारे चित्र आहेत आणि तसेच आदिवासी विकास विभागाचे बॅच पण आहे मित्रांनो हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी कलाकृती ठेवलेल्या आहेत बघा मित्रांनो जुन्या प्रकारचे नाणे आहेत हरणाच्या शापचे मध्ये ठेवलेले आहे मित्रांनो इथे अजून पाहू शकता आपण भिंतीवर सुद्धा टांगून ठेवलेले आहेत या आपण भिंतीवर असं लावू शकता मित्रांनो इथे वेगवेगळ्या औषधी ठेवल्या आहे विक्रीसाठी हे बघा मित्रांनो बचत गटाच्या माध्यमातून असे म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट आपण विकू शकतो आणि हे काय मॅडम आंब्याचे कोई
आम्ही इथून चाललो आहे. मी एक पुस्तक परचेस केलेलं आहे. असे वेगवेगळे पुस्तकं इकडे भेटतात आणि वेगवेगळ्या कलाकृती पण विकत भेटतात. जर आपल्याला यायचं असेल तर नागपूरमध्ये नक्की या. आणि पुढच्या वेळेस जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा माहिती भेटत आहेत. तर पुढे पाहू. आता माझे मित्र भेटलेले आहे. मी एक पुस्तक परचेस केलेलं आहे. तर मित्रांनो आम्ही आता बसमध्ये बसून गेलेलो आहोत. सेटर नाही आहे रे. दोघे युट्यूबर सोबतच आहे. हा तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आपण खाली कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या गावीत किरण ब्लॉग चॅनलला तसेच माझं दुसरं चॅनल आहे आपकी जय मन अक्षरी भजन चॅनल आहे. आप गुलाम भोपाळांचे जिकडे भजन टाकले जातात तिथे तुझा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढे एका नवीन व्हिडिओ एका नवीन टॉपिकासह. तोपर्यंत बाय बाय. जय आदिवासी जय जोहार.